पद्धतीने प्रयत्न केला जाईल. सन्मान्य सदस्य पडळकर. अध्यक्ष महोदय, शिराळा आता थांबा, आता विधानसभा पुढे गेले. बोला पडळकर साहेब, बोला. पडळकर शिराळा साहेब बोला. विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय आहे. आपण भारतातील लोक प्राण्यांना देव मानतो, देवासमान मानतो, दगडाला सुद्धा आपण देव मानतो आणि त्याच्यामध्ये आपल्या भावना तिथं व्यक्त करत असतो. शिराळ्यामधली नागपंचमी ही आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यातली लोक या नागपंचमीच्या निमित्तानं तिथं येत होती. माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत समर्पकपणे उत्तर दिलेलं आहे. मला यामध्ये एकच प्रश्न विचारायचा आहे. बिहारमध्ये सिलिया घाट नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये आत्ताही नागपंचमीला हजारो लोकांच्या हातामध्ये नाग असतो. आता तुम्ही व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू शकतो. माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझा हा प्रश्न आहे की आपल्या बैठकीमध्ये बिहारमध्ये सिलिया घाट या गावामध्ये नागपंचमी हातामध्ये नाग घेऊन होते, त्याच पद्धतीनं शिराळामधली नागपंचमी चालू व्हावी या दृष्टिकोनातून आपण तिकडची माहिती घेऊन प्रयत्न करणार आहात का, हा माझा एकच प्रश्न आहे. माननीय अध्यक्ष महोदय, श्रीमान पडळकरांनी सांगितल्याप्रमाणे बिहारमधली जी क्लिप आहे ती क्लिप पण तुम्ही आम्हाला जरा पाठवा. म्हणजे माननीय केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करताना बिहारमध्ये प्रथा चालू आहे आणि या ठिकाणी लोकांचा श्रद्धेचा भाग आहे म्हणून त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय वनमंत्र्यांनी माननीय न्यायालयाला करावी. न्यायालयामधून ती बाब सुटका करून घ्यावी. सन्मान्य सदस्य खोतकर, शेवटची संधी या लक्षवेधीवर. अध्यक्ष महोदय,